मित्रांनो, आजचा टॉपिक आहे लसावी लघुत्तम सामायिक विभाजक। आजचा 9वा दिवस आहे। आता लसावी काढण्याच्या या वर्कशीटमध्ये 3 पद्धती सांगितलेल्या आहेत। तर त्या 3 पद्धती आपण आता खाली हे सराव कोपरा जो दिला आहे याच्यामध्ये तुम्हाला 4 आणि 9 या संख्यांचा लसावी यादी पद्धत, मूळ पद्धत आणि भागाकार पद्धत या तिन्ही पद्धतीने काढून समान उत्तर येते का ते पहा। मग या 4 आणि 9चं तिघ पद्धतीने कसं लसावी काढायचं ते मी तुम्हाला सांगतो। आपल्याला आता काढायचं आहे लसावी। तर लसावी म्हणजे ते आधी समजून घ्या, लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजे छोट्यातली छोटी संख्या जी मल्टिपल असेल, पटीतली संख्या असेल। लसावी म्हणजे अशी पटीतली संख्या की जी दिलेल्या सर्व संख्या म्हणजे तिच्या पटीत असतील। ठीक आहे, उदाहरणार्थ आता आपण बघूया 4 आणि 9 बरोबर। म्हणजे अशी पटीतली संख्या शोधायची की जी 4च्या पण पटीत असेल आणि 9च्या पण पटीत असेल। पटीतली संख्या म्हणजे पाड्यात येणारी संख्या, अजून दुसरा अर्थ सांगायला गेलं। ठीक आहे, तर मग लसावी यांचा ती संख्या शोधण्यासाठी आपण 3 पद्धतीने शोधू शकतो। पहिली पद्धत आहे यादी पद्धत। ठीक आहे, तर मग यादी पद्धतीत आपण काय करतो, त्याचा पाडा लिहितो, त्याच्या 4च्या पटीतली संख्या लिहितो आणि 9च्या पटीतली संख्या लिहितो। आपण काय करायचं, आधी 9चा पाडा लिहायचा मोठा, 9 1 9, 9 2 18, 9 3 36, 9 3 27, 9 4 36, 9 5 45। पुढे बघूया जर नाही सापडली तर। आता आपण काय करायचं, या 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 पटीतली संख्या 4च्या याच्यात येते का ते चेक करूया। 4 1 4, 4 2 8, 8 आहे का नाही ना। 4 3 12, 12 आहे का नाही। 4 4 16 नाही। 4 5 20 नाही। 4 7 24 नाही। 4 7 28 नाही। 4 9 36 आहे, बरोबर की नाही। म्हणजे ही आली का स्टॉप करून द्यायचं। म्हणजे काय, अशी संख्या छोट्यातली छोटी संख्या आहे, कारण की पुढे भरपूर संख्या येतील अजून जी 4च्या पण पटीत येतील आणि 9च्या पण पटीत येतील, परंतु सर्वात आधी कोणती संख्या आली, दोघींच्या पटीत येणारी 36। म्हणून यांचा लसावी काय झाला, दोघांचा 36। 4 आणि 9चा लसावी किती आला, एलसीएम किती आला, 36। आता आपण मूळ अवयव पद्धतीने त्यांचा लसावी काढून बघू। तर 4चे मूळ अवयव लिहू आधी। 4चे मूळ अवयव, मूळ अवयव कसं लिहितो आपण, मूळ संख्या गुणाकार रूपात 2 गुणिले 2 बरोबर। आणि 9चे मूळ अवयव, 9चे मूळ अवयव, 9चे मूळ अवयव 3 त्रिक 9, दोन्ही मूळ संख्या आल्यात ना, म्हणजे हे मूळ अवयव झाले। मग आता लसावी काढताना आपण काय करतो, लसावी बरोबर मसावी काढताना आपण कशी पद्धत वापरत होतो, फक्त त्याचे कॉमन फॅक्टर घेत होतो, बरोबर की नाही। मग आता आपण कॉमन फॅक्टरही घ्यायचे आणि अनकॉमन फॅक्टरही घ्यायचे। म्हणजे काय, सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव, सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव। सामायिक अवयव कोण आहेत, कॉमन आहेत का दोघांमध्ये, एकही कॉमन नाही, नाही का। म्हणून आपण काय करू, सगळेच घ्यायला लागतील आपल्याला, सामायिक काहीच नाहीत। मग असामायिक कोणकोणते आहेत, हे सगळेच असामायिक। कॉमन कोणीच नाही ना, मग सगळे हे असामायिक झाले, अनकॉमन फॅक्टर। मग सगळेच 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3, मग किती आलं, 4 4 त्रिक 12, 12 त्रिक 36। मग यांचा लसावी किती आला, 36। म्हणजे या पद्धतीने पण लसावी 36च येतोय। आता आपण भागाकार पद्धतीने काढूया बरं। भागाकार पद्धती करताना काय करायचं, ते जे 2 अंक आहेत ज्याचा लसावी काढायचा तो असे लिहून घ्यायचे, जसं आपण मूळ अवयव काढायचं तसं। आता काय करायचं, मूळ ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्यांनी यांना भाग द्यायचा। सर्वात छोटी मूळ संख्या कोणती, 2, 2 पासून सुरुवात करू। 2 ने भाग जातो, 4ला 2 ने भाग जातो ना, मग 2 दुने 4। 9ला जातो का पूर्ण भाग, नाही, मग हा 9 जसं तसा खाली आणायचा। आता परत 2ला आणि 9ला कोणी भाग जातो, 2 ने, मग 1 9ला जात नाही, मग तो जसं तसा खाली। ठीक आहे, 1 आला का तो तसाच ठेवायचा खाली। आता आपण बघूया 9 कडं,
2ने जात नाही, मग पुढची मूळ संख्या 3. 3 त्रिक 9. हा 1 जसाच्या तसा खाली आणायचा. आता परत 1 आणि 3 उरला. 1 आणि 3ला कोणी भाग जातो? 3ने. मग 3 हा 1 जसाच्या तसा खाली. 3 1 3. इथं 1 1 आलं ना थांबून जायचं. बरोबर. मग हे झाले त्याचे मूळ अवयव झाले. म्हणजे मूळ अवयव नाही म्हणता येणार, पण त्यांचे या संख्यांनी निशेष भाग जातोय. बरोबर. मग याचं काय करायचं? यांचा लसावी काढताना हे जे आलेले आहेत ना, यांचा गुणाकार करायचा. मग लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. म्हणजे हे त्यांचे मूळ अवयव चालेत. ठीक आहे. मग यांचाही गुणाकार 36च येईल. आपण इथं केलं तर त्याप्रमाणे 2 2 4 4 त्रिक 12 12 त्रिक 36. म्हणजे तिघही पद्धतीने लसावी काढताना उत्तर बरोबर येते. ठीक आहे. मग आता ही जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आता मग यांचा मसावी किती आला? 4 आणि 9 36. ठीक आहे. तसं बघायला गेलं तोंडी पण उत्तर काढू शकतो आपण पुढचं बघूया. आता तुमच्या वर्कशीटमध्ये जी उदाहरणं आहेत ती सोडून घेऊ आपण. 8 आणि 12 यांचा लसावी यादी पद्धतीने काढायचा आहे. ठीक आहे. कोणता? 8 आणि 12. चला आपण या कागदावर सोडून घेऊया. आपल्याला लसावी काढायचा आहे 8 आणि 12चा. ठीक आहे. यादी पद्धतीने काय करणार आपण? 8 आणि 9चे पटीतल्या संख्या लिहू. ठीक आहे. मग 8च्या पटीतल्या संख्या आणि 12च्या पटीतल्या संख्या लिहू. मोठी संख्या लिहू आधी. 12 पासून 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 12 चौक 48 12 पंचे 60. ठीक आहे. आता आपण 8च्या बघूया. 8 1 8 8 2 16 16 आहे का? नाही. 8 त्रिक 24 24 आहे. बस. मग थांबून जायचं, पुढे लिहायची गरज नाही. मग सर्वात आधी कोणती संख्या आधी सर्वात आली की दोघांच्या पटीत आहे? 24. मग त्यांचा लसावी त्यांचा LCM काय झाला? 24. ठीक आहे. ही झाली यादी पद्धत. आता आपण मूळ अवयव पद्धत बघूया. 8चे मूळ अवयव. 8चे मूळ अवयव 8चे मूळ अवयव बरोबर 8चे मूळ अवयव कसे येईल बरं? सांगा बरं मला. 2 गुणिले 2 गुणिले 2. आता ज्यांना मूळ अवयव मी कालच्या मसावीच्या पद्धतीत पण सांगितलं होतं मूळ अवयव कसे काढायचे. ठीक आहे. आता आपण करूया 12चे मूळ अवयव. 12चे मूळ अवयव. 12चे मूळ अवयव किती येतील? बेसक 12. आता मूळ अवयव पटकन काढायची सोपी पद्धत कोणती आहे? आपल्याला माहिती आहे ना, बेसक 12 होतात. बरोबर. या मूळ संख्या आहेत का मला सांगा बरं. हे मूळ अवयव आहेत का? हे अवयव आहेत पण मूळ अवयव नाहीत. 2 आहे पण ही 6 मूळ संख्या आहे का? 6 नाही. मग या 6ला कशा पद्धतीने 6 कट करून टाकायच्या. 6च्या जागी काय लिहू शकतो आपण? 2 गुणिले 3 लिहू शकतो आपण 6ला. मग काय झाला? 2 गुणिले 2 गुणिले 3. आता सर्व मूळ संख्या आल्या की नाही, हे त्याचे मूळ अवयव झाले. नाहीतर ज्याला येत नसेल त्याने उभी मांडणी करून पण मूळ अवयव काढू शकतात. समजा तुम्हाला 8चे काढायचे आहेत ना, तर मग 2ने भागायचं. 2 चौक 8. परत 4 आला 2ने भागा. 2 दुने या दोघांचा गुणाकार इथपर्यंत यायला लागेल. 2 दुने 4. परत 2 आला. 2 1 आला की थांबा. काय आले? आले की नाही मूळ अवयव. ठीक आहे. मग आता हे झालं. आता आपल्याला लसावी काढायचं आहे. ठीक आहे. मग लसावी काढताना काय करतो आपण? हे जे मूळ अवयव आले आहेत त्याच्यातले कॉमन घेतो. बरोबर. मग कॉमन कोण कोण आहे बघा बरं. हा कॉमन आहे 2 2. परत हा पण कॉमन आहे. बरोबर की नाही. आणि हे 2 आणि हा 3 इकडे उरला आहे. म्हणजे हे अनकॉमन आहेत. मग आपण लसावी काढताना त्यांचा LCM काढताना काय घेणार? कॉमन फॅक्टर घेणार. कॉमन फॅक्टर कोण आहे? एकदाच घ्यायचा. हा 2 एकदा, हा 2 एकदा. आता हे अनकॉमन उरला 2 आणि खालचा अनकॉमन उरला 3. अशा पद्धतीने या तिघांचा 4 गुणाकार केला तर 2 दुने 4 4 दुने 8 8 त्रिक 24. बरोबर की नाही. या पद्धतीने सुद्धा 24च उत्तर येते. आता आपण भागाकार पद्धतीने. आता तुमच्या प्रश्नात फक्त यादी पद्धतीने सांगितलेलं आहे, पण आपण मूळ अवयव तिघ पद्धतीने शिकूया. ठीक आहे. आता आपण 8 आणि 12चा भागाकार पद्धतीने कसा करायचा ते बघूया. 8 आणि हा 12. ठीक आहे. अशी संख्या मूळ संख्या छोट्यातली छोटी 2 ने जातो.
2ने भागतो म्हणजे काय करतो आपण, एखाद्या संख्येला निम्मे करत असतो. 8च्या निम्मे 4, 12चे निम्मे 6. ठीक आहे. 2 चौक 8, 2 सक 12. आता परत 4 आणि 6ला 2ने जाऊ शकतो. 2 दुने 4, 2 त्रिक 6. परत आता 2 आणि 3ने, 2 आणि 2ने जाईल, 3ने जाणार नाही, मग 2ने देऊया. 2 1 2. 3ला जात नाही ना, तो 3 जसा खाली ठेवायचा. परत आता 1 आणि 3, 3ने जाईल, हा 1 जसाच्या तसा खाली, 3 1 3. बरोबर. यांचा गुणाकार जर केला आपण तर आपल्याला काय निघेल, यांचा लसावी. मग LCM काय आला यांचा सगळ्यांचा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 2 दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24. तर आपण जर नीट बघितलं तिघ पद्धतीने LCM 24च येतो आहे. कोणाकोणाचा, 8 आणि 12चा. ठीक आहे. आता हे गणित आहे ना, तोंडी कसं करायचं ते मी सांगतो तुम्हाला. 8 आणि 12 जर तुम्हाला तोंडी काढायचं असेल ना, तर 8 आणि 12 मध्ये मोठी संख्या शोधायची, 12. बरोबर. मग काय करायचं, 12 8च्या पटीत आहे का बघा बरं. 8 1 8 2 16 नाही, मग 12ची दुप्पट करा. 12 2 24. मग 24 याच्या पटीत आहे का, 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24. यस. मग 24 आहेत त्यांचा लसावी. तोंडी पण काढू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि जर आपण आधीचं उदाहरण बघितलं इथं, हे 4 आणि 9 यांचा लसावी 36 आहे. तोंडी जर कसा काढायचा, 4 आणि 9 यांच्यामध्ये मोठं कोण आहे, 9. मग 9, आता 9 बघा, 9 4च्या पटीत आहे का, नाही 9 4च्या पटीत नाही. मग 9ची दुप्पट करत जाईल, म्हणजे 9च्या पटीतल्या संख्या घ्यायच्या. आता 9चा पाडा, 9 2 18. आता 18 4च्या पाड्यात येतो का, नाही येत. 4 चौक 16 नाही येत. बरोबर. मग 9 त्रिक 27 करून बघा, 4च्या पाड्यात येतो का 27, नाही येत. मग 9 चौक 36 करून बघा, 4च्या पाड्यात येतो का, येस 36 येतो. बरोबर की नाही. मग त्यांचं लसावी 36. म्हणजे पटीतली संख्या शोधायची. बरोबर की नाही. जी 9च्या पण पटीत असेल आणि 4च्या पण पटीत असेल. पण आज मोठ्यातली मोठी जी संख्या आहे ना, म्हणजे तुमची 4 आणि 9 मध्ये जी मोठी आहे ना, ज्या संख्या दिल्या असेल त्यांची मोठी संख्या, त्याच्या पटीतली संख्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं ना, त्याचा उपयोग इथं होईल बघा. दुसऱ्या प्रश्नात 3 9 आणि 27 याला सगळी प्रत्यक्ष अवयव न करता किती असेल तुम्ही रिकाम्या जागी लिहा. बरोबर. आता 3 9 27 बघा, यांच्यात मोठे कोण आहे, 27. बरोबर. मग आपण काय करायचं, 27 बघायचा 3च्या पटीत आहे का, हो 3 9 27. 9च्या पटीत आहे का 27, 9 त्रिक 27. आणि 27 तर 27च्या पटीत आहे, 27 1 27. म्हणजे तिन्ही संख्यांना अशी संख्या जी तिघांच्या पटीत असेल तिथे 27च आहे. मग तोच तर लसावी आहे, त्यालाच आपण लसावी म्हणतो ना. अशी संख्या जी तिघांच्या चौघांच्या पटीत असेल. बरोबर की नाही. द मल्टिपल ऑफ ऑल द नंबर्स. नंतर आता बघूया 5 6 7 यांचा लसावी भागाकार पद्धतीने काढा. बघा, भागाकार पद्धतीने 5 6 आणि 7 यांचा लसावी काढायचा. मग अशी संख्या, मूळ संख्या जी तिघांना भाग जाईल किंवा तिघांमध्ये एकाला तरी भाग जाईल. 5 6 7. आता यात कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत ना, म्हणजे क्रमानुसार. तर 2ने जाणार नाही, 2ने जाईल. ठीक आहे. 6ला जाईल ना, मग हा 5 जसाचा तसा खाली, 2 त्रिक 6, हा 7 जसाचा तसा खाली, कारण की 2ने भाग जात नाही. मग आता 5 3 आणि 7 आला. मग आता याच्यामध्ये 2 आणे तर जाणार नाही तिघांना, मग 3 आणे जाईल याला, मग 3 पुढची मूळ संख्या. 5 जसाच्या तसा खाली, 3 1 3, हा 7 जसाच्या तसा खाली. बरोबर. मग आता 5ला 1ला आणि 7ला 2ने जाईल का, नाही. मग पुढची मूळ संख्या 3ने जाईल, नाही. मग पुढची मूळ संख्या 5, हो 5 आणि 5ला जाईल. 5 1 5, हा 1 जसाच्या तसा खाली, 7ला जात नाही, हा तसाच्या तसा खाली. ठीक आहे. मग आता 1 1 आला, आता फक्त 7 उरला, मग 7ला 7नेच भाग जातो, मूळ संख्या 1 1 आणि 7 1 7. बरोबर. 1 आलं ना तिन्हीकडे, नाव स्टॉप. मग आता काय करायचं, हे जे आलेत तर त्यांचा गुणाकार करायचा. मग LCM किती येईल यांचा, LCM म्हणजे लसावी काय येईल, 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. म्हणजेच किती, 2 त्रिक 6, 6 पंचे 30, 30 गुणिले 7 किती, 30 गुणिले 7. मग 7 त्रिक 21 आणि हा 1 0, 210. ठीक आहे.